नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी ती म्हणजे सरकारकडून प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही, कारण समोर आंदोलनामुळे मोठं नुकसान नाही असा सरकारचा अंदाज असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळात एकही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही। जवळपास मोठी निवडणूक नसल्यानेही सरकारला भीती नाही असं सूत्रांमार्फत कळतंय। विरोधक आंदोलनाचा राजकीय फायदा घेत असल्याचंही सूत्रांचं मत आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे मोठं नुकसान नाही, सरकारचा अंदाज। सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे। सीजेपीच्या आंदोलनात विश्वासार्हतेचा अभाव, सरकारचं मत। नजीकच्या काळात मोठी निवडणूक नाही, त्यामुळे भीती नाही असं सूत्रांचं मत आहे। प्रधान केंद्रातील 7 प्रमुख मंत्र्यांपैकी एक आहेत। 12 वर्षापासून ते केंद्रात मंत्री आहेत। मोदींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात एकही मंत्र्याचा राजीनामा नाही। प्रधान यांचा राजीनामा झाल्यास वेगळ्या घडामोडी घडतील असा अंदाज। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय माहिती? वृषाली, खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं बघतोय की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा दबाव की सरकारवरती वाढत असताना आपल्याला बघायला मिळालं होतं। पण याच अनुषंगानं खरं तर मोठ्या घडामोडी काही काळापासून घडत होत्या, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नव्हता। आता जी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलेली आहे त्या माहितीनुसार केंद्र सरकारचा असा अंदाज आहे की मागच्या महिन्याभरापासून जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं जे आंदोलन केलं गेलेलं आहे त्या आंदोलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती झालेला नाहीये, असा खरं तर सरकारचा अंदाज आहे। सरकारचं असंही मत आहे की या आंदोलनाबद्दलची विश्वासार्हता जी आहे ती कमी आहे आणि म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, असं खरं तर सूत्रांकडनं कळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की धर्मेंद्र प्रधान हे केंद्रातील अत्यंत महत्त्वाचे मंत्री आहेत, कारण मागच्या 12 वर्षापासून मोदी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर जे प्रमुख मोदींच्या मंत्रिमंडळातील 7